नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अंड्या उंड्या ब्लॉग्स. अवतार तुम्ही काही बघू नका, अवतार आमचे असेच असतात, रिअल फेसेस. कारण पूर्ण दिवस ऑफिस करून आय नो, आता पूर्ण दिवस ऑफिस करून आम्ही निघालोय पुस्तकं घ्यायला. मला काही बुक्स होते ज्या घ्यायच्या होत्या. मी त्या बुक्स नक्की सांगेन की कुठल्या घेते. सो आम्ही आत्ता चाललो आहे पुस्तकं घ्यायला. पुस्तकं घ्यायला पुस्तक, अरे पुस्तकच म्हणतात, अजून काय बुक्स पुस्तक. आणि एक मिनटं, मला फोन आलाय. हनुमान मंदिराच्या इथे ॲज युजल गर्दी. आज मंगळवार पण आहे ना, केवढी लाईन असते बघा. सो जे कोणी माझा ब्लॉग बघताय आणि हे रील बघून तुम्ही इथे येत असाल, नक्की या. मंदिर खूप सुंदर आहे, पण लाईनमध्ये थांबण्याची म्हणजे काय म्हणतो, लाईनमध्ये थांबण्याची पेशन्स तुमच्यात असले पाहिजे, बिकॉज खरंच खूप मोठी लाईन असते. आणि आम्ही चाललो आहे, आमचे फ्रेंड्स हे येत नाहीत आमच्यासोबत, पण चाललो आहे आम्ही एकत्र. मी मोमोज खाणार आहे. बर, नो मोमो, नुमा मोमोला नाही बोलला. सो गाईज, आम्ही सॅटर्डेला वी गोना गो ऑन बाईक राईड. तो ब्लॉग आम्ही करणार आहे, तर त्याच्या आधी हा ब्लॉग येईल आपला. आय थिंक आम्ही बाईक राईडला जायच्या आधी हा ब्लॉग तर लाईव्ह होईलच. तर माझा फ्रेंड आता ऑलरेडी त्याच्यासाठी हेल्मेट बघायला गेला आणि मला एकदम क्लिक झालं की माझ्याकडे आणण्यासारखं मॅचिंग छान हेल्मेट नाही आहे. लाईट इज व्हेरी बॅड. तर मी त्याला आत्ता फोन केला होता आणि तो हेल्मेट बघतो आहे, मला फोटो पाठवतो आहे. मी त्याला सेम जस्ट बिकॉज आमच्या बाईकचा कलर इज ब्लॅक अँड रेड, तर आण्याने तसं हेल्मेट घेतलेलं आणि तेव्हा तसं अवेलेबल नव्हतं. सो मी रॉयल एनफील्डचं ओरिजिनल हेल्मेटच यूज करायचे, बट त्याला असं ना प्रॉपर कव्हरेज नाही आहे. तर त्यामुळे आत्ता मला सांगितलं त्यांनी की तो चालला आहे, तर त्याला म्हटलं की बघ आणि सांग की मिळतं आहे का. आता फोटो मला पाठव, तर मी आता बघते. मला हवं आहे तसं एक्झॅक्ट हेल्मेट तिथे अवेलेबल आहे. आय डोंट नो तुम्हाला हे कितपत दिसतं आहे कॅमेरामध्ये. दिस इज सेम ॲज अनिकेत हॅज. तर पण माझा फ्रेंड बोलला की साईज एकदा घालूनच बघायला लागेल. सो कारण कधी कधी फिट होत नाही तुम्ही कुठल्याही नंबरचं घेतलं तरी. सो आत्ता असं ठरवलं आम्ही की त्याला पण जे मॉडेल पाहिजे तर त्याच्याकडे आता अवेलेबल नाही आहे त्या दुकानात, तर ते उद्या आणून ठेवणार आहेत. सो आम्ही ठरवलं की सगळे उद्या एकत्र हेल्मेट शॉपिंगला जाऊयात, त्याचा वेगळा ब्लॉग बनवू आणि त्याचा वेगळा ब्लॉग पण होईल. सो येस, उद्या हेल्मेट ब्लॉग. सो आम्ही जस्ट पोहोचत आलो आहे बुक सेंटर, बुक स्टॉल काय म्हणता येईल, अंड्या बुक स्टॉलच ना ते बुक बिचारे. स्टॉल. मी जस्ट बुक स्टॉलच्या इथे पोहोचले. काका कुठे आहेत ते पुस्तकवाले? मित्रांनो, तुम्हाला सांगतो की घेऊन आली मला एवढ्या लांब ऑफिसवरनी, आणि इथं आलं स्टॉल आहे जागेवर. स्टॉल कुठंच नाही आहे, इथंच आहे, पण स्टॉलवालाच गायब आहे. ही असते खरी गंमत. आता बघा, सगळे पुस्तकं बघू शकता पण स्टॉलवालाच नाही आहे. कसं घेणार तू बोल्या? स्टॉलवालेच काकाच नाही आहेत, स्टॉलवाले काकाच नाही आहेत. ते मला बघून येतील ना पळत बघत आहे. बघू इकडं, बघ दाखवतो एक घंटे माझं. आणि आमच्या मॅडमला पुस्तक सापडत नाही आहे, कुठलं शोधायचं. शोधन काम चालू आहे. तर हुशार आहे आमचं इंग्लिश मिडियमचं कार्ट. सगळी बुक इंग्लिशमध्ये घेऊन आलं आहे. मला घंटा कळणार. काल तर मी घोरत झोपलो यार, पण मी कष्ट घेते की मी तुला समजवतेय. मराठी घ्यायचं ना बापड्या. दिसले का टोपीवाल्याचे ना? हे आले काका आले, फायनली काका आलेत बघा, टोपी घालून संध्याकाळचे. असून ते बिचारे दिवसभर उन्हात बसून काम करतात. आता ही काकांना पुस्तकं दाखवेल. काका मला हे घ्यायच्यात. हो, तुम्ही बघितलंच असेल 4 पुस्तकं मला मिळाली आहेत. सो इंग्लिश मराठी ट्रान्सलेशन आम्ही दोन्ही घेतो, बिकॉज अंड्याला पण बुक वाचायला आवडतं, त्याला सवय नाही आहे. तर तो वाचायचा पण सवय नाही आहे, सो त्याला ते परत सवय करून घ्यायची आहे. आवाज आणि माईक आपण घरी विसरलो आहे. मी माईक घेऊन ठेवला, मी वापरतच नाही. डिजिटेकचा चांगला माईक आहे. सो आत्ता आम्ही अजून पुढे चाललो आहे बघायला. अजून 2 बुक स्टॉल्स आम्हाला माहिती आहेत. सो तिथे जर मला पाहिजे ते बुक जर लवकर मिळालं तर बेस्ट आहे, नाही तर मग परत या काकांना येऊन ऑर्डर द्यावी लागेल. सो मी जस्ट FC रोडच्या बुक स्टॉलवर आली आहे. बघू इथं तरी बुक मिळते आहे का मला. माझं बुकचं व्हर्जन तर मिळालं आहे,
बट अंड्याचं बुक इज नॉट ॲवेलेबल. तर बघूयात पुढे अजून कुठे मिळतं आहे का ते. सो आय शो यू गाईज अंड्या कुठे थांबलं. ऑब्विसली FC रोडला आलेलो आणि इथे पार्किंगच नाही आहे. सो बिचारा थांबला आहे. अंड्या माझावाला मिळाला आहे व्हर्जन, मराठी व्हर्जन अवेलेबल नाही आहे. एकदा पुढे बघ ठीक आहे. लिटरली जेन्युनली मनापासून असं वाटतं की मी खरंच टचवूड खूप लकी आहे. अंड्यासारखा पार्टनर मला मिळाला आहे. लिटरली माझ्या पुस्तकांसाठी तो कुठे कुठे हिंडतो आहे. खरंच थँक्यू अंड्या. तुझ्यासाठी नाही तर कोणासाठी करणार असं म्हणतोय. खूप नॉईज आहे सो ऐकू येत नाही आहे. सो आम्ही आता 3रा स्टॉलवरती आलो आहे. त्याची पण मुंडी नाही म्हणली लावून द्या. चला नवीन स्टॉलवरती नाही तर पण पुढे बघूयात. पुढे बघायचं चला. हा बुक स्टोर आहे. इथे पण नाही मिळाले. आता अजून एक मागे बुक स्टॉल आहे तिकडे आम्ही बघतोय. अंड्या मिळालीच पाहिजे. तू पॉझिटिव्ह विचार कर ना मिळेल प्लीज. हे बघ इकडे 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 आत बस स्टॉपच्या आय नो यार. इकडे आधी क्रॉसवर्ड होतं माहिती आहे ते बंद झालं. हा 5वा स्टॉल आहे. हे 5वे स्टोरवाले पण आम्हाला नाही म्हणले. तुमच्याकडे पण नाही आहे मराठी तर त्यांनी सजेस्ट केले अजून पुढं आहेत. पुढं जाऊन बघू शकता तुम्ही. 6वं दुकान आहे. 6वं होप कर मिळेल. आम्ही 6व्या दुकानात आता आलो आहे. बघतो विचारतो. हा मुलगा मला अप्पा बळवंत चौकात घेऊन आला आहे. आम्हाला तिकडे JM रोड आणि FC रोडला कुठेच पुस्तकं नाही मिळाली. सो आम्ही आता ग्रंथ भांडारला आलो आहे आणि हे सगळे बघतायत. फायनली आम्हाला बुक्स मिळालेल्या आहेत सगळ्या लिटरली विथ द ट्रान्सलेशन्स. आणि आता आम्ही डिनरसाठी जाणार आहे. आधी इकडून निघतो आणि खूप ट्रॅफिक आहे. प्रचंड ट्रॅफिक आहे. मेट्रोचं कन्स्ट्रक्शन ऑलमोस्ट पूर्ण झालं. लाईटिंग काय सुंदर केलं आहे बघ ना अंड्या. क्रेझी हो ना. लाईव्हली वाटतं आहे यार. हे वरती अजून ब्रिजला काहीतरी करता येते पण हे खूप भारी वाटतं आहे. आम्ही फायनली सनोनाजला आलो आहे. फायनली हो. दिस इज द एंट्रन्स. आम्ही आता FC रोडच्या सनोनाजला आलो आहे. हां थँक्यू. सो हा ॲम्बियन्स आहे. सो यू कॅन सी इथे पिझ्झाज बनतात त्यांचे ऑथेंटिक. दॅट्स दी ओव्हन. खूप भारी वाटतं. आय फील पिझ्झा मेकिंग इज अ थेरपी यार. हे यांचे डॉव्स आहेत. ॲम्बियन्स खूप छान वाटला यार. 10 on 10 आहे भाई. सिटिंग पण खूप मोठं आहे. त्यांचा दिस इज द बार काउंटर. सो मी तिकडे बघितलं त्यांचे जे डॉव्स आहेत ना म्हणजे कणिक पिझ्झाचे बेस जे बनतं ते पण फ्रेश आहे. त्यांनी असे डॉव्स ट्रेमध्ये करून ठेवले. काय बघितलं तू तिकडं. पिझ्झाची कणिक म्हणजे पिझ्झाचा बेसची जी कणिक असते ती पण त्यांनी अशी फ्रेश करून ठेवली आहे. त्याचं ट्रे आहे आणि त्याच्यात असे मस्त डोव्स असे गोल गोल करून ठेवले आहेत. आणि माझ्या पिझ्झा करायचा आहे तेव्हा ते असं हळूच उचलून असं लिटरली हाताने ते पिझ्झाचा बेस थापत होते. आणि मग त्याच्यानंतर असे तिथे पुढे हे ठेवलेत काय म्हणतो ट्रेज आहेत ज्याच्यात प्रत्येक वेगवेगळे टॉपिंग्स आणि हँडमेड सॉसेस आहेत. ते फुल असे सॉसेस वगैरे लावून त्याच्यावर असं टॉपिंग्स करत होते लिटरली. आणि असं खूप सुंदर वाटत होतं. आणि मग ते त्याच्यावर ठेवून ते मध्ये जे गोल आहे ना व्हिडिओमध्ये कळेल. मी व्हिडिओ टाकला त्याच्यात बघा ते असं ऑव्हन आहे मोठा त्याचं लाईक फायर ग्रिल ऑव्हन त्याच्यात हो ते टाकतात. इतकं भारी वाटलं मला. इतकं सुदिंग वाटलं. ते असे लिटरली मला असं वाटलं ते पिझ्झाच्या कणकेला मसाज करतायत. असं 1 मिनिटासाठी वाटलं काश ती पिझ्झाची कणिक मी असते. लिटरली असं पाठीला मसाज बिसाज करून छान मिळालं असतं. तो पिझ्झा आहे पण पिझ्झा आहे तो मी तो
तो पिझ्झा आहे मला पिझ्झा म्हणलं. तू इथे पिझ्झा बाळ- नाही, इथे तू बाळ- बदक आहे. बाळ का बदक आहेस तू. आणि जरा तरी काहीतरी माझे थोडेसे रिस्पेक्ट ठेव. एवढी लोक माझा व्हिडिओ बघणार. मग बदक कसं वाटतं? उंड्या बदक नाही, उंड्या. मंद बदक. तू भोपळा आहेस. इथे ना बार काउंटर पण आहे आणि आता मला तिथे कॉफी मशीन दिसतंय. जर ते पिंकमध्ये असतं, ह्याचं म्हणते इथलं बोलते. जर मस्त ते असं पिंकमध्ये असतं तर मी लगेच जाऊन 3-4 फोटो काढले असते. ॲस्थेटिक छान आहे. ॲम्बियन्स मला आवडला आहे. आवडलं. ही बघ ना स्टोरी. आय थिंक शी वॉज दी ओनर मे बी ज्यांनी पिझ्झाबद्दल इन्व्हेन्शन केलं यांच्या ब्रँडबद्दल. आय थिंक आणि सगळं पिझ्झा रिलेटेड. आणि ऑल्सो आय वॉन्ट टेल यू नॉर्मल ब्रेड नाही आहेत, सार्डो ब्रेड्स आहेत. सो सार्डो Sourdough ब्रेड्स आर म्हणजे? रिली हेल्दी काइंड ऑफ. मैदा नसतो तो. मग सार्डो कशाचे? ब्रेडबद्दल मी आता मला इन्फो माहीत नाही, मला बघायला लागेल. आपण बघूयात सार्डो ब्रेड कशाचा असतो. सार्डो इज अ नॅचरली लिव्हियंट ब्रेड दॅट स्किप्स कमर्शियल ईस्ट जे घालतात ब्रेड बनण्यासाठी ते ह्याच्यात नसतं. रिलाइंग इन्स्टेड ऑन अ फर्मंटेड स्टार्टर, अ लाईफ कल्चर ऑफ फ्लोअर अँड वॉटर फिल्ड विथ वाईल्ड ईस्ट अँड लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया. This slow fermentation creates its signature tangy flavor, chewy texture and superior digestibility compared to standard breads. ईस्ट ईस्ट हे नसतं, काय म्हणतं जे बाकीचं केमिकलाइज्ड ईस्ट असतं ते नसतं. किती वेळ लागणार ते बोलले? यार आत्ताशी असं म्हणजे ते शिकवणीक म्हणत आहे ते असं थापणार, मग त्याच्यावरती टॉपिंग टाकणार, मग ते शिजणार, मग तू प्लेटवर काढणार, मग साईडला सॉस बीस सगळं देणार आणि असं घेऊन येणार. कट कोण करणार? हां कट पण टाकणार. हो कटवरनं आठवलं नाही, मला पण पिझ्झा कटर घ्यायचा आहे घरी. मी विसरले त्या दिवशी. आपण DIYला गेलो ना किंवा तू गेलास का आणशील. ओके. आपण जो पराठा घेतला ना, पराठा आठवतोय का घरी? पराठा हो, हो त्याची 5 तारीख एक्सपायर आहे. उद्या कर. आत्ता मला इतकी मी दमले खरं पुस्तकांच्या मागे मागे. तो जमले. माझा पिझ्झा आहे का हा? तो नाही. आपल्या लेनमधून आला असता ना बेबी. नाही पण त्याला असं वाटलं त्या लेनमधून यायचं आणि मग तो असं पाथ क्रॉस करणार. तर तू कोक वगैरे काही नाही घेतलं? नको. बघा आमच्या बदकाची तयारी चालू झाली. हे बघा सॅनिटायझर. काय करते? गाडी मी चालवते, मला कोण देणार? ते तू युजली सॅनिटायझर्स वापरत नाही. इथे जा बरे हात धुवायला. दिसा ना घ्यायचा म्हणलं ते गेलं असतं. वॉशरूम आहे सरळ. जायचं का तुला? नाही. मग पिंकी मला आत्ता पिझ्झा आवडायला लागला. आपला आपण पहिले दोघांना मॅकडॉनल्ड भरपूर आवडतं. मॅकडॉनल्ड नंतर आपण कुठले केलं तर क्रेझीवालं केलं तर ना, क्रेझी चिली. पण ते पण एवढं काय नाही आवडलं आपल्याला. तुला आवडलं थोडंफार ना? नाही, हां थोडं म्हणजे काइंड ऑफ बुगाचं हे असं आपल्याला आपण म्हणजे डॉमिनोज पहिल्या लेवलला आहे आत्ता तरी आपल्यासाठी. पण हा ॲक्च्युली डॉमिनोज ऑल्सो नाईस, पण ऑथेंटिक दॅट इज लाईक अ कमर्शियल शॉप ना. हां पण ते टेस्ट तर भेटतं. टेस्ट आहे. हो तर तुम्हाला ॲम्बियन्स वगैरे भेटतं. बाकी आहे बघू आपण. आणि तू छान दिसतोय आज. आजच रोजच छान दिसतो रे. थोड़ी तारीफ क्या कर ली बंदे की. बंदा देखो कितना लगेच भाव खाता है. हे बघा आमची इंग्लिश बघा. इंग्लिश आहे. आणि तू कुठला पिझ्झा मागवला? व्हेज ना? कुठला तरी मागवला बाबू. त्याचं एवढं निबंध लिहिल्यासारखं नाव होतं त्याचं. यार एवढूच आता मेन्यू आहे. पहिलं 10 मिनटं मला तो स्टार्टर वाटत होता की हा स्टार्टर आहे. स्टार्टर आहे लिटरली. मग तो आल्यावर तो बोलला हा स्टार्टर नाही, हा पिझ्झा आहे. आणि वरती हेडिंग होतं सार्डो पिझ्झा असं. तुला दिसले ना? हो. तू काय सांगितलं मला? विचारा मी ते आपलं त्याला सांगणार होतो तो ब्रेड शेक आणून दे. तो मला भेटतच नाही ब्रेड शेक आमच्याकडे. याला गार्लिक ब्रेड स्टिक्स एवढे आवडतात आणि यांच्याकडे मिळतच नाही. नशीब तू त्याला म्हणले नाही पेरी पेरीची हे आणून दे. काय?
इथे कुठे पेरी पेरी फ्राईज मिळतात अंड्या. मला वाटलं तू म्हणशील मी कष्ट घेते या फ्लॉलेस स्किनसाठी. पाणी पी. इतरांच्या टेबलवर पिझ्झा बघून मला भूक लागली राव. माझा कधी येणार? फायनली आमचा पिझ्झा आलेला आहे. अंड्या काय मोबाईलमध्ये घुसलायस तू? पिझ्झा आलाय. यम्मी तर दिसतोय यार. आणि लवकर लवकर आत्ता फक्त पिझ्झा संपवतो बिकॉज खूप गरम आहे. गरमच छान लागतो आणि पटकन खातो मग भेटतो. कसा वाटला पिझ्झा खरं सांग? खरंच मस्त आहे. खरंच मस्त. अंड्याला युजली पिझ्झाज इटालियन असं काही आवडत नाही बट ही रिली लव्ड की त्यांनी ॲक्च्युली सगळं संपवलं आहे. खूपच हे होतं. हां ते आय नो साईडचं एक क्रम्स तो खात नाहीच. ओके तुला खरंच आवडलं? खरंच मस्त होतं. सो मंडळी आमचा डिनर पण झालाय. आम्हाला बुक्स पण मिळाल्या आहेत. पण आता आमची राईट वेळ नाही तुम्हाला बुक्स सांगायची. सो एक त्याचा दिवस असा येईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला स्वतःहूनच हे सगळे बुक्स दाखवेल. हां सो तेव्हा जो राईट टाईम येईल तेव्हा आम्ही नक्की या बुक्स रेकमेंड करू तुम्हाला. सो फॉर दॅट कीप लविंग कीप सपोर्टिंग अंड्या उंड्या व्लॉग्स. थँक्यू सो मच. आणि असंच प्रेम करत राहा. आणि हा व्लॉग इथेच संपवतो. बाय बाय बाय. हे भूतिया पार्किंग पण बघून जावं तुम्ही पण. नाही रे अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे. 2 पार्किंग झाले असते. एक पार्किंग करून